बच्चू कडूंच्या आंदोलनामुळे 4 महामार्ग ठप्प झालेत। बच्चू कडू यांचा दुपारपासून महाराष्ट्रभर चक्काजाम। नागपुरात बच्चू कडू यांचे समर्थक एकवटलेले आहे आणि हाता मोर्चा रेल्वे रुळांकडेही वळलेला आहे। महामार्ग ठप्प झालेले आहे। पोलिसांचा बंदोबस्त तैनात आहे। पोलिसांकडून रेल्वे रुळांवरील आंदोलकांना हटवण्याचं काम केले जात आहे, प्रयत्न केले जात आहेत। मात्र आंदोलक या ठिकाणी आंदोलन करण्याच्या भूमिकेवर ठाम असल्याचं पाहायला मिळत आहे। सरकारनं मानसिकता जर आमची रक्त काळाची ठरवली असेल तर तोडगा निघणार नाही। त्यांनी ठरवलं असेल का यांना रक्तबांबळ करून पाठवायचं आहे, असं जर ठरवलं असेल तर ठीक आहे, आम्ही कफन बांधूनच आलो आहे। मला असं वाटतं का आम्ही 8 महिन्यापासून आंदोलन करतो आहे। 8 महिन्यापासून तुम्हाला वेळच भेटला नाहीये आणि रोज सातत्यानं होत असणाऱ्या आत्महत्या आम्हाला काही शांत बसू देत नाही आणि आम्ही शांत बसणार नाही। सरकार म्हणून आमची भूमिका या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथजी शिंदे साहेब, अजितदादा पवार साहेब यांनी काल त्या संदर्भामध्ये बैठक घेतली होती आणि निश्चित प्रकारे शेवटी शेतकरी आज अडचणीत आहे। बच्चूभाऊच्या मागण्याबद्दल किंवा त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्याबद्दल त्या मागण्या रास्त आहेत, तर या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे राज्य सरकार सकारात्मक आहेत आणि मुख्यमंत्री या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे